मुरबाड विधानसभेमधून 5 वेळा सलग बहुसंख्य मतांनी निवडून आलेले मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपद भेटावे म्हणून शहापूर मुरबाड येथील कार्यकर्त्यांनी आज जोर धरला आहे। त्यांच्याकडून प्रत्यक्ष आपण जाणून घेऊ। तर काय सांगाल तुम्ही या संदर्भात, काय वाटते तुम्हाला? कोकणामध्ये ओबीसी समाज हा 70% पेक्षा जास्त असा हा ओबीसी समाज आहे आणि यामध्ये कोकणातील 39 आमदारांपैकी कुणबी समाजाचा एकमेव आमदार सन्माननीय किसन कथोरे साहेब हे निवडून आलेले आहे आणि ठाणे जिल्ह्यात कोकणामध्ये कुणबी समाजाचं प्रमाण सुद्धा हे मोठ्या प्रमाणात आहे। तर कोकणमधील सर्व कुणबी समाजाचं ओबीसी समाजाची ही एकमेव मागणी आहे की कथोरे साहेबांसारखा 20 वर्षाचा प्रदीर्घ कुशल असा अनुभव असलेला, प्रशासनाचा अनुभव असलेला असा कार्यकुशल आमदार, कार्यसम्राट आमदार म्हणून या विधानसभेच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी आमच्या सगळे ओबीसी समाजाची मागणी आहे। ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे एकमेव आमदार किसन कथोरे हे सलग 5 वेळ निवडून आले। त्यांना मागील मंत्रिमंडळात हे स्थान दिल्याने त्यांना डावलले गेलं। त्यानंतर शंभूराज देसाई यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले होते। त्या संदर्भात येथील जो ओबीसी समाज हा पूर्णपणे नाराज झालेला होता आणि नाराज असल्याने त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। साहेब, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? गेल्या कित्येक वर्ष पाहिलं आपण तर कुणबी समाजाला जे नेतृत्व करणारे कथोरे साहेब आहेत, हे 5 वेळा आमदार होत असताना इथे जो विकासाचा दृष्टिकोन पाहिला तर मुरबाड असो, शहापूर असो, अंबरनाथ असो, बदलापूर असो, इव्हन ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही जर एखादी गरज भासली तर कथोरे साहेबांना आवाज दिल्यानंतर कथोरे साहेब तत्काळ तिथं विकासाच्या दृष्टीने धावून येत असतात। आणि अशा वेळेस कुणबी समाजाचा एकमेव नेतृत्व ते आम्ही पाहतो। ओबीसी समाजासाठी देखील ते म्हणजे ते असे कुठे भेदभाव मानत नाही, आगरी असो, कुणबी असो, सगळ्या प्रकारच्या समाजाला ते एकत्र करतात आणि तशा पद्धतीने काम करतात। परंतु आज कुणबी समाजाचा विचार केला तर कोकणामध्ये एकमेव आमदार निवडून येतो आणि त्याला कुठेही स्थान नसतं असं दिसून येतं। कित्येक वर्षात आपण ते पाहतो। मग अशा वेळेस एखाद्या कुणबी माणसाला आमदार एवढा झाल्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतर जर त्याला एखादं मंत्रिपद मिळत असेल तर ते आमच्या दृष्टीने एक चांगलं भूषणावं असेल आणि आम्हाला प्रत्यक्ष तिथे काहीतरी मिळतं याचं एक समाधान मिळेल। त्यामुळे मागील वर्षी जी सत्ता आली त्यानंतर शंभूराज देसाई यांना ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं होतं। काय सांगाल या संदर्भात? त्यांना शहापूर मुरबाडला कधी फेरी मारली का ते? आम्ही अतिशय नाराज होतो या बाबतीत, कारण की इतर देखील आमदार आमचे निवडून आलेले होते, स्थानिक आमदार। अशा वेळेस जर तिथे पालकमंत्री स्थानिक असता त्यावेळेस जर स्थानिक आमदाराला प्राधान्य दिलं असतं मंत्रिपद, मुख्य पालकमंत्री म्हणून, तर मला वाटतं त्याला पूर्ण ठाणे जिल्ह्याचा अभ्यास असतो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये काय काय विकासाची धोरणं राबवायची हे त्याला नव्याने शिकायची गरज नाही किंवा सांगायची गरज लागली नसती। परंतु असं न होता पालकमंत्री म्हणून बाहेरचा दिल्यानंतर आमच्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा विकासाच्या कुठेतरी खोळ बसली असेल नव्हता आणि अशा वेळेस जर स्थानिक आमदाराला पालकमंत्रीपद म्हणून मिळालं असतं, मंत्रिपद मिळालं असतं तर निश्चितच त्याचा फायदा हा विकासाच्या दृष्टीने चांगला झाला असता। आपल्यासोबत बोलण्यासाठी दुसरे सर आहेत। सर, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? महत्त्वाचं असं ठाणे जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे कथोरे साहेब एकमेव असे आमदार आहेत का ते समाजाच्या कुठल्याही घटकातील कुठल्याही पक्षातील असो तर त्यांना मदत करत असतात। आमची ओबीसी कर्मचारी संघाच्या कोकण विभागाच्या वतीने मी सांगू इच्छितो की कर्मचाऱ्यांच्या वतीने एक सांगेल की ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव असे आमदार आहेत त्यांना मंत्रिपद मिळणं गरजेचंच आहे। कारण महत्त्वाचं असं मागच्या वर्षी ते विक्रमी मताने आले होते। पहिले क्रमांक होता अजितदादांचं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं विक्रमी मतदान होतं ते कथोरे साहेबांचं आणि त्यावेळेसच खरं म्हणजे त्यांना मंत्रिपद देणं गरजेचं होतं। परंतु आज समाज खरं म्हणजे अपेक्षित आहे की आपल्या समाजाला कुठेतरी सरकार न्याय देईल आणि कुणबी समाज आणि ओबीसी समाजाचा विकासासाठी त्यांना मंत्रिपद मिळेल अशी सर्व ओबीसी समाजाची अपेक्षा आहे आणि ती नक्कीच पूर्ण होईल अशी आम्हाला आशा वाटते। नक्कीच आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपद भेटावं आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यासाठी त्यांना पालकमंत्रीपद भेटावं या मागणीसाठी आज शहापूरमधील ओबीसी समाजाचे नेते एकवटले आहेत। न्यूज 18 लोकमतसाठी हुसेनभाई शेखसह सुनील गरज, शहापूर।